मराठा आणि मुस्लिम आरक्षणावरून विधानसभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला। आरक्षणाबाबत जीआर काढण्यात यावा अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली। मात्र असा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे जीआर काढता येणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर देताना स्पष्ट केलं। मुस्लिम समाजाला आरक्षण असू देत, मराठा समाजाला आरक्षण असू देत, या बाबतीमध्ये सरकारची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट नाही की मोना संशयास्पद आहे आणि म्हणून सरकार हे आरक्षण देण्यामध्ये गंभीर नाही। अध्यक्ष महोदय, आणि म्हणून या उच्च न्यायालयामध्ये दिलेलं आरक्षण आणि आज सरकारकडे आम्हाला अपेक्षा आहे की अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये याच अधिवेशनामध्ये दोन्ही आरक्षणाच्या बाबतीमध्ये ताबडतोब तुम्ही अधिसूचना आणा, सभागृहाने ती मान्य करावी आणि ताबडतोब उच्च न्यायालयामध्ये दाखल करावी ही आमच्या अध्यक्ष महोदय मागणी आहे। कुठल्याही केसेस लढवत असताना टॉपचे वकील जर तिथे दिले तर त्या केसेस लढवत असताना त्या बाजूनी निकाल लागायला मदत होते। हा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे सरकार जेवढ्या गतीने त्या बाबतीमध्ये लक्ष द्यायला पाहिजे तेवढं गतीने लक्ष देत नाही असा साधारण पाहावयास मिळतंय। त्याचा निश्चितपणे सरकारने विचार करावा। हे मराठा आरक्षणाच्या बाबतीत मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या बाबतीतलं जे आरक्षण हायकोर्टाने दिलेलं आहे त्याची ताबडतोब सरकारने अंमलबजावणी करावी। अध्यक्ष महोदय, अशी अधिसूचना अध्यक्ष महोदय या ठिकाणी आता कुठलाही कायदा अस्तित्वात नसल्यामुळे अधिसूचना काढता येत नाही। याची कल्पना आहे की काल वरच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादींनी हा मुद्दा लावून धरल्यामुळे काँग्रेसला हा मुद्दा लावून धरणं गरजेचं आहे। पण अध्यक्ष महोदय किती वेळ? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।